गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी किंवा तुकोबांची गाथा हे आपल्याला असं वाटतं की एका विशिष्ट वयामध्ये ते सुद्धा उतार वयामध्ये वाचण्याच्या किंवा समजून घेण्याची गोष्ट आहे. पण जर नीट वाचलं आणि त्याचा जर अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की या सगळ्या ग्रंथांमध्ये आपले आजचे सोशल मीडिया किंवा डिजिटल युगातले किंवा कदाचित एआयच्या युगामधले सुद्धा प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही आपल्याला सापडू शकतात. कसं ते आजच्या एपिसोडमध्ये बघूया. कल्पना करा, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहेत आणि ते अचानक म्हणतात, अर्जुना, काही हजार वर्षांनी एक काळ असा येईल की जेव्हा लोक रोज उठल्यानंतर स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांचं आयुष्य जास्त बघायला लागतील. दुसऱ्यांचे फोटो, इतरांचं यश, इतरांनी केलेल्या सहली, त्यांचं हसणं, हे सगळं बघून ते स्वतःशी त्याची तुलना करतील आणि मग त्यांना स्वतःचं आयुष्य अपुरं वाटायला लागेल. मनात असूया येईल, दुःख येईल, चिडचिड होईल आणि मनःशांती हरवेल. आज सोशल मीडिया बघताना आपल्याला नेमकं हेच घडताना दिसतंय, नाही का? आपण कोणीतरी टाकलेल्या स्टेटसवर त्यांचं घर बघतो, फेसबुकवर टाकलेली त्यांची नवीन गाडी बघतो, एखाद्याचा व्यवसाय, त्यात झालेली भरभराट, त्यांना मिळालेली बक्षिसं, त्यांचं यश, ते आपल्याला दिसत राहतं. कोणीतरी 10-12 किलो वजन कमी करून अत्यंत सुडौल झालेलं, ते आपल्याला दिसत राहतं. कोणीतरी कपल अत्यंत सुंदर डीपी काढून तो त्यांनी सेल्फी काढून त्यांनी तो डीपीला लावलेला असतो. आपल्या मनात हे सगळं बघून एकच प्रश्न उभा राहतो, हे सगळं माझ्याकडे का नाही? यालाच तुलना म्हणतात. आणि याच तुलनेवर उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये एक अत्यंत सुंदर श्लोक सांगितलाय. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वअनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. दुसऱ्याचा मार्ग कितीही आकर्षक वाटत असला तरी स्वतःचा मार्ग त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि स्वतःचा मार्ग किंवा धर्म चालताना अडचणी जरी आल्या, अपयश जरी आलं, तरीही ते मान्य आहे. पण दुसऱ्यासारखं जगण्याचा प्रयत्न शेवटी भीती, अस्वस्थता आणि दुःख निर्माण करतो. इथे धर्म म्हणजे धर्मसंस्था किंवा रिलिजन असं नाही. इथे धर्म म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचा पिंड, तुमची नैसर्गिक प्रवृत्ती, तुमची क्षमता आणि तुमचं कर्तव्य. जसं अग्नीचा धर्म जाळणे, पाण्याचा धर्म वाहणे आणि तहान भागवणे, झाडाचा धर्म सावली देणे, फळं देणे, तसाच प्रत्येक माणसाचाही एक स्वधर्म असतो. आणि गंमत म्हणजे तो प्रत्येकाचा वेगळा असतो. एखादी आई दिवसभर मुलांची काळजी करत असते, ती सहजच प्रत्येकाची विचारपूस करते, कारण तो तिचा स्वभाव आहे. घरातील वडील मात्र प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, शिस्तीत आणि वेळेवर व्हावी यासाठी आग्रह धरतात. दोघेही वेगळे आहेत, दोघांचे धर्मही वेगळे आहेत, दोघांची प्रकृती वेगळी आहे, पण तरी दोघेही तितकेच आवश्यक आहेत. जर आईने ठरवलं की आता मीच घरात फक्त शिस्त लावणार आणि वडिलांनी ठरवलं की मीच दिवसभर काळजी करत बसणार, तर दोघांनाही ते कृत्रिम वाटेल, कारण ते त्यांच्या स्वधर्माशी जुळणार नाही. संगीतातही हेच दिसतं. एखादा उत्कृष्ट शास्त्रीय गायक असतो, त्याचा आवाज, त्याचा रियाज, त्याचा पिंड त्या संगीतासाठी त्याने घडवलेला असतो. पण त्याने स्वतःची तुलना एखाद्या रॉक गायकाशी करायला गेला किंवा तशा प्रकारची गाणी तर जो म्हणायला गेला, तर तो त्याचं स्वत्व, त्याचा स्वधर्म विसरतो आणि तिथे कुठेतरी गंमत व्हायला लागते. प्रत्येकाची जागा वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वर वेगळा आहे, प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं आहे आणि प्रत्येकाचं घराणं वेगळं आहे. पण आजची समस्या अशी आहे की सोशल मीडिया आपल्याला हजारो लोकांचं बाहेरून दिसणारं भासमान आयुष्य दाखवत राहतो आणि त्यालाच खरं मानून आपण त्याची तुलना आपल्या संपूर्ण आयुष्याशी करत बसतो. एखाद्याचं सुंदर छायाचित्र आणि आपल्या आयुष्यातील सगळा संघर्ष, ही तुलना कधीच न्याय्य असू शकत नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात की स्वधर्म ओळखा. स्वतःला विचारा की माझे गुण कोणते आहेत, माझा स्वभाव कसा आहे, मला कोणत्या कामामध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, मी कुठल्या गोष्टी सहज करू शकतो, मी कोणाचं अनुकरण करतोय का आणि का. हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली की मन शांत व्हायला लागतं, कारण तुलना कमी होते आणि मग स्वीकार वाढतो. भगवद्गीता म्हणजे फक्त पूजा करताना ठेवायचं पुस्तक नाही, तर ती आपल्या रोजच्या आयुष्यातील गोंधळ समजून घेण्याचं पुस्तक आहे आणि ती तशीच वापरली गेली पाहिजे.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर हा श्लोक पूर्वीपेक्षाही अधिक महत्वाचा वाटतो. कारण आज जग आपल्याला सतत सांगत असतं दुसऱ्यासारखं बन. आणि ही भगवान श्रीकृष्ण मात्र अर्जुनाला आणि आपल्याला सांगतायत स्वतःसारखं बन, स्वतःचा धर्म पाळ. कदाचित आयुष्यातील शांततेचा सगळ्यात मोठा मंत्र हाच आहे की दुसऱ्याच्या आयुष्याची स्पर्धा केलीत तर फक्त अस्वस्थता मिळेल, पण स्वतःच्या स्वधर्माशी जर तुम्ही मैत्री केलीत तर समाधान मिळेल.